तर पुन्हा एकदा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर नेहमीप्रमाणेच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्येच वॉइस स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करता पाहू नका। सो चला तर मग डायरेक्ट आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। चला तर मग आता आलोय आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती। तर सर्वात आधी काय करायचे, तुम्हाला आपलं पिक्सेल ॲप्लिकेशन जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर ज्या कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही PLP फाईल डाउनलोड केली असेल, सिम्पली त्या फोल्डरमध्ये जाऊन PLP फाईल जी आहे ती इथे ऍड करून घ्या। तर ऑलरेडी मी इथे ऍड केलेली आहे, तर मी इथे डायरेक्टली ओपन करतो। आता ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपली डिझाईन जी आहे ती एकदम क्रिएटिव्ह अशी झालेली आहे। ओके, आणि ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला जे टेक्स्ट दिसत आहेत हे सर्व टेक्स्ट जे आहे ते पूर्णपणे एडिटेबल आहेत। ओके, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकता। आणि ही जी डिझाईन आहे ही आपण पूर्णपणे मोबाईल मधूनच बनवलेली आहे। तर इथे मी काय करतो, लेयर वरती जातो आणि आपला शुभेच्छुकचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट तुम्हाला कशा प्रकारे चेंज करायचा हे किंवा त्याचा कसा प्रकारे युनिकोड काढायचा हे तुम्हाला मी दाखवतो। तर हा टेक्स्टचा जो फॉन्ट तुम्ही पाहताय, हा फॉन्ट जो आहे हा श्रीलिपी फॉन्ट आहे। कोणता आहे? श्रीलिपी फॉन्ट आहे। तर हा कसा चेंज करायचा मी तुम्हाला दाखवतो। तर काय करायचं, आपलं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन जे आहे ते आपण बंद करायचे आणि त्यानंतर जायचं तुम्हाला प्ले स्टोअरवरती। प्ले स्टोअरवरती जाऊन इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ह्या नावाचा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं। डाउनलोड करून त्याला सिम्पली ओपन करायचे। या ठिकाणी मी ओपन करतोय। आता ओपन केल्यानंतर काय करायचे, तुमच्या मोबाईलचा जो इंटरनेट आहे तो इंटरनेट बंद करायचा। बंद कशासाठी करायचा? ज्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची ऍड बघायला दिसणार नाही। ओके, त्यामुळे तुम्हाला इंटरनेट बंद करायचे। बंद केल्यानंतर काय करायचे, फर्स्टलाच तुम्हाला युनिकोड टू श्रीलिपी ह्या नावाचा ऑप्शन दिसते। ओके, त्यावर सिम्पली क्लिक करा। त्यानंतर इथे टाईपचा ऑप्शन येते, त्यावरती टाईप करा आणि जे कोणतं तुम्हाला नाव टाईप करायचं असेल सिम्पली ते नाव इथे टाईप करून घ्या। तर मी इथे एक नाव टाईप करून घेतो माझंच। त्यानंतर काय टाईप केल्यानंतर काय करायचे, तुम्हाला खालच्या साईडला युनिकोड टू श्रीलिपी ह्या नावाचा ऑप्शन दिसतोय। ओके, त्यावरती एकदा क्लिक करा। त्यानंतर इथे कॉपीच्या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर आपला युनिकोड जो आहे तो कॉपी झालेला आहे। ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचे, परत आपल्या पिक्सेल ॲप्लिकेशन मध्ये यायचे। त्यानंतर लेयर वरती जाऊन हा टेक्स्ट सिलेक्ट करायचा। सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्ट डबल क्लिक करायचे। डबल क्लिक केल्यानंतर इथे डिलीटचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि आता जो आपला युनिकोड कॉपी झाला होता, ओके, सिम्पली इथे येऊन पेस्ट करा। आता पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या फॉन्ट मध्ये आणि आपल्या टेक्स्ट मध्ये बदल झालेला आहे। ओके, तर काहीसा अशा प्रकारे हा फॉन्ट दिसतोय। तर ह्या टेक्स्ट मध्ये तर चेंजेस झालेले आहे। ओके, तर आता राहिला खालचा टेक्स्ट जो आहे तिथे आपण सोशल मीडिया डिझायनर असं टाईप करून घेऊ। ओके, त्याला कोणत्याही प्रकारचा युनिकोड काढायची गरज नाही। सिम्पली त्या टेक्स्ट वरती जा आणि तिथून डायरेक्टली टाईप करून घ्या। ओके, तर इथे मी टाईप करतो सोशल तर इथं बघा काहीसा अशा प्रकारे टाईप करून मी इथं ऍड करून घेतो। ओके, तर अशा प्रकारे ऍड केले। त्यानंतर राहिला प्रश्न आता फक्त फोटो। आता शुभेच्छुकचा जो फोटो आहे, लेयर वरती जाऊन हा जो फोटो आहे हा सिम्पली डिलीट करून टाका। त्यानंतर इम्पोर्ट मध्ये जाऊन सिम्पली तुमच्या गॅलरीतून जो कोणता तुमचा फोटो असेल तो सिलेक्ट करून घ्या। हा फोटो घेतलाय आणि ह्या फोटोला मी काहीसा अशा प्रकारे सेट करतो। थोडासा बारीक करून घेतो, प्रॉपरली रित्या एकदम इथे सेट करून घेतो। त्यानंतर लेयर वरती जायचे। ओके, लेयर वरती जाऊन त्याला सिलेक्ट ड्रॅग करायचे। ड्रॅग करून त्याला थोडस एक 7-8 लेयरच्या खाली घ्यायचे। ओके, करून काय होईल, आपल्या बॅनरची बॉर्डर जी आहे ती म्हणजे बॉर्डरच्या मागे आपला फोटो जाईल। तर काहीशी अशा प्रकारे आपली डिझाईन जी आहे ती इथे रेडी झालेली आहे। ओके, तर ह्या डिझाईनला सेव्ह करताना तुम्ही कशा प्रकारे सेव्ह कराल
हे इथं मी तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात वरती तुम्ही पाहू शकता की तुम्हाला शेअरचं ऑप्शन बघायला भेटतंय. त्यावरती सिम्पली क्लिक करा. त्यानंतर इथून सेकंड नंबरलाच कस्टम नावाचा ऑप्शन दिसतोय, त्यावरती एकदा क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली अल्टर नावाचा ऑप्शन दिसतोय. ओके, अल्टर, त्यावरती एकदा क्लिक करा. त्यानंतर इथून डायरेक्टली शेव टू गॅलरी असं सिलेक्ट करून आपली डिझाईन जी आहे ती सेव्ह करा. जेणेकरून काय होईल, तुमच्या डिझाईनची क्वालिटी जी आहे ती कुठेही लॉस होणार नाही, आहे तशी डिझाईन आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.